जलसिंचन इरिगेशनच्या दुसऱ्या भागामध्ये आपण क्रॉस ड्रेनेज वर्क ऑफ इरिगेशन म्हणजे जलसिंचनाची योजना राबवल्यानंतर किंवा तयार केल्यानंतर त्याच्यावर जे क्रॉस ड्रेनेज वर्क तयार केलं जातं त्याची माहिती आज या पाठामध्ये अभ्यासणार आहोत। त्यापूर्वी आपण कालच्या पाठामध्ये जलसिंचन म्हणजे काय म्हणजे व्हॉट इज इरिगेशन, त्याला जलसिंचन आपण म्हणतो। जलसिंचन म्हणजे काय, जलसिंचनाचे मुख्य फायदे कोणते, जलसिंचनाची देशाला आवश्यकता काय आहे आणि जलसिंचनाच्या पद्धती कोणत्या आहेत, मेथड्स ऑफ इरिगेशन, याची माहिती आपण काल अभ्यासली। तर या माहितीमध्ये आपण जनरली अभ्यासत असताना जलसिंचनाची गरज किंवा जलसिंचनाचे मुख्य फायदे काय हे प्रामुख्याने आपण काल अभ्यासले होते आणि सांगायचं की जलसिंचन काय आहे। तर सांगा जलसिंचन प्रकल्पामुळे दुष्काळजन्य परिस्थितीवर मात करून दुष्काळग्रस्त भागात पाणी पुरवठा करता येतो। भरपूर प्रमाणात विविध पिकाची लागवड घेऊन अन्नधान्य उत्पादन वाढवता येते। औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसाठी जलसिंचन प्रकल्प मुख्य फायदेशीर ठरतात। जलसिंचन प्रकल्पामुळे देशाच्या आर्थिक परिस्थिती सुधारण्यास होते। जलसिंचनाची आवश्यकता काय आहे ज्याला आपण नीड्स ऑफ इरिगेशन म्हणतो। तर मागच्या एका जणांनी सांगायचं उभारून नीलवर की जलसिंचनाची काय आवश्यकता आहे। औद्योगिक क्षेत्रासाठी पाणी पुरवठा करण्यासाठी, पुढील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी जलसिंचनाची आवश्यकता बस आहे। ठीक आहे, आता जल आणि नॅचरल इरिगेशन या दोन पद्धतीच्या माहिती सांगायची। सांगा दोन पद्धती कोणत्या आहेत त्याची माहिती सांगा थोडक्यात। जलसिंचन योजनेच्या दोन पद्धती आहेत, एक फ्लो इरिगेशन आणि दुसरी आहे लिफ्ट इरिगेशन। तर फ्लो इरिगेशन मध्ये पाणी हे नैसर्गिकरित्या उताराच्या दिशेने वाहते, हा नैसर्गिक नियम विचारात घेऊन फ्लो इरिगेशनचा उपयोग आहे। लिफ्ट इरिगेशन यामध्ये पाणी हे खालून वर उंचावर पोहोचण्यासाठी लिफ्ट इरिगेशनचा उपयोग केला जातो। त्यामध्ये विजेची मोटार तसं थोडक्यात एकदम कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो सांगा तुम्ही। लिफ्ट इरिगेशन मध्ये कमी उंचीवरून अधिकच्या उंचीपर्यंत पाणी जाण्यासाठी लिफ्ट इरिगेशनचा वापर केला जातो। लिफ्ट इरिगेशन मध्ये विद्युत मोटार, विद्युत पंप यांचा वापर केला जातो। फायदे काय तुम्ही सांगा शेवटचे। भारत हा कृषी प्रधान देश आहे आणि जलसिंचनाचा शेतीला पाणी पुरवठा पोहोचवण्यासाठी जलसिंचनाचा उपयोग केला जातो। आणि